नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. ऐश्वर्या तंतन तंतन करत आली असते आणि तिच्या मागे बरोबर शर्वरी आलेली असते. ती स्वतःला समजते काय, मला माझ म्हणजे ऐश्वर्याला माझ. बरं इतकी चिडचिड चिडचिड करते की बस जणू काही तिला जानकीचा फार राग आला नाही तर जानकीचा काही गळा वगैरे आवडते की काय अशी तंतन तंतन करत असते. शर्वरी म्हणते, जरा शांत बसतीस का? ऐश्वर्या, जरा शांत हो, रिलॅक्स. शांत हो, एवढी हायपर कशाला होतीये? रिलॅक्स, शांत हो. कशी शांत हो ग? एक तर मला तिशी बोलायचं नव्हतं, तिचं तोंडही बघायचं नव्हतं. तुझ्या सांगण्यावरनं गेले. काय केलं तिनं? इन्सल्ट केला, ऐश्वर्याचा इन्सल्ट केला. आणि ऐश्वर्याचा इन्सल्ट केला. ऐश्वर्या काय सोडत नसते. मी काहीही करते, कोणत्याही थराला जाऊ शकते. हो हो हो, ऐश्वर्या मान्य आहे, तिने इन्सल्ट केला, पण जरा शांत हो ना. कशी शांत हो, जरा सांगू शकतेस का तू? अगं रिलॅक्स. बरी म्हणते, मी सगळं बघितलंय, सगळं ऐकलंय, तू रिलॅक्स हो ना प्लीज. ऐश्वर्या, मी सगळं बघितलं, तू प्रयत्न करत होती पण ती जानकी काही प्रयत्न करूच देत नव्हती तुला. अजिबातच तुझं काही तिने ऐकून घेतलं नाही. मी सगळं बघितलंय ऐश्वर्या. मला तर असं वाटलं होतं एका मिनिटात तुला माफ करून टाकेन. फार मोठ्या मनाची, फार प्रेमळ, फार मायाळू असं सांगते ना, आणि मग तर काय, काहीच उपयोग झाला नाही. खरं तर कोत्या मनाची निघाली. तुला माफ तर केलं नाही, उलट चार शब्द ऐकायला लागले. खरंच ऐश्वर्या, सॉरी या, माझ्यामुळे हे करायला लागलं. पण जानकीशी मैत्री करणं ही आपली गरज आहे ऐश्वर्या, तुला कळतंय का? ऐश्वर्या म्हणते, तू टेन्शन घेऊ नको, काय करायचंय ना मी बघते. ऐश्वर्या, तू रिलॅक्स ओव्हर ऐश्वर्या प्लीज. आता जानकी खाली आलेली असते आणि बरोबर तिच्या समोर शर्वरी सुद्धा आलेली असते. झालंय वंस, चेहरा का पडलाय, काही झालंय का? त्या चेहरा एवढा विचारा बघायची सवय नाही ना ओ. नेहमी माझामध्ये राहणाऱ्या शर्वरी वंस आज काय झालंय, माझ कुठे गळून पडलाय म्हणून विचारलं. बरं म्हणजे काय, ऐश्वर्याला माफी मागायला लावायची आणि माझ्याकडे पाठवायचं, असा काही प्लॅन बी नव्हता का? म्हणजे असेल तर सांगा बरं, म्हणजे मीही जरा सावध होईल. ऐश्वर्याला माझ्या गटात सामील करायचं असं काही होतं का तुमचं? म्हणून चेहरा पडला की काय? हे बासा बास, लिमिट क्रॉस करू नको, आत्ताच सांगती. लिमिट तुम्ही क्रॉस केल्यात आणि मला वर तोंड करून विचारताय की लिमिट क्रॉस करू नको. लाज वाटत नाही? तिने सुद्धा खड्या शब्दात तिला उत्तर दिलेलं असतं की तिचा ऍटिट्यूड डायरेक्ट गळूनच पडतो. काय लिमिट तुम्ही क्रॉस केल्या, मला लिमिट बद्दल शहाणपणा शिकवायचं नाही, आत्ताच सांगती. जानकी अशी सुनावते ना या शर्वरीला. ऐश्वर्याला माझ्याकडे पाठवायचं. मी कशाच्या जोरावर एवढी उडते हे जाणून घ्यायचं होतं ना, बरोबर ना? बरोबर ना, हाच प्लॅन होता ना, 100% हाच प्लॅन. मला सगळं माहितीये. आणि वंस, एवढा कशाला खटाटोप करताय? वहिनी ना तुमची, मला जर विचारलं असतं तर अगदी स्पष्टपणे सांगितलं असतं ना, मी एवढ्या उड्या कशाच्या जीवावर मारती म्हणून. वहिनी आहे शेवटी, तुम्ही माझी नणंद आहात. ठीक आहे, विषय निघाला तर सांगूनच टाकतीये. कसं आहे, तुमच्या दृष्टीने तुम्ही सगळे पुरावे नष्ट केले असं तुम्हाला वाटतंय, म्हणजे फक्त तुम्हालाच वाटतंय, हा बरोबर ना? पण हा तुमचा गैरसमज आहे, मोठा गैरसमज आहे. पुरावे बिरावे नष्ट केलेले नाहीये. त्याकडे आणखीन एक आणि जबरदस्त असा पुरावा आहे, तो तुम्ही नष्टही करू शकत नाही आणि तुमच्या हातालाही लागू शकत. असा भक्कम पुरावा आहे की त्याच्या जोरावर मी काहीही करू शकते. आलं लक्षात वंस? नानांची डायरी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट. आता मात्र कोणीच काही वाकडं करू शकत नाहीये माझं, कळालं? त्यामुळे वंस, जेवढ्या उडताय, जेवढ्या फडफड करताय ते बंद करा. हाताला काहीच लागणार नाहीये. माहितीच असेल ना, नानांना रोजच्या रोज जीवनात जेवढं काय घडलंय, चांगलं वाईट, सगळं सगळं डायरीमध्ये उतरून काढायचं. रोज रोज नानांना ती सवय होती. अगदी चांगली गोष्ट असतो, वाईट गोष्ट असतो, ती डायरीत लिहायची म्हणजे लिहायचीच, बरोबर ना? आणि मग तीच छान डायरी नानांची माझ्या हाताला लागलीये. आणि आता त्या डायरीमध्ये काय नाहीये ते विचारा. सगळं सगळं काही येतं डायरीमध्ये, अगदी सगळं काही. कसं वाटलं वंस? छान वाटलं ना? असं कसं, नानांचा फोन घ्यायचा, फोडायचा, जाळायचा म्हणजे पुरावे नष्ट झाले? नाही, तुम्ही फक्त पुरावे नष्ट करू शकताय तेवढे पुरावे मी जमा करू शकतेय, कारण मी चांगल्या रस्त्याने चालतीये, तुम्ही फक्त वाईटाच्या रस्त्याने चालता. वाईट रस्ते असतात ते कमी असतात आणि चांगले जे असतात ते भरपूर असतात. जिकडे जाऊ तिकडे चांगले मार्ग असतात आणि तुमच्या लोकांसारखी म्हणजे वाईट लोकांसाठी काट्याने भरलेले रस्ते असतात ना, त्यामुळे मार्ग कमी असतात. पण आम्हाला खूप सारे मार्ग असतात, कळालं का वंस? तुम्ही मार्ग बंद केला, मी दुसरा मार्ग शोधणार म्हणजे शोधणार, कारण नानांची डायरी आता माझ्या हाताला लागलीये. आता माझं कुणीच वाकडं करू शकत नाहीये काहीही. त्यात नानांनी अगदी स्पष्टपणे लिहिलंय विक्रांत भाऊजीला कसं फसवलं, कसं त्यांचं वाटोळं केलं, कसं या थराला सगळं येऊन पोहोचलं, सगळं सगळं काही. नानांच्या प्रॉपर्टीवर कसा डोळा होता, सगळी सत्ता हडपायची होती, मग काय, सगळं सगळं त्यामध्ये स्पष्ट बघितलं. नानांनी एकही शब्द कुणाला काही सांगू नये म्हणून सुमित्रा आईला जीवे मारण्याची धमकी दिली, हे सुद्धा नानांनी लिहिले अगदी स्पष्ट. एवढंच नाही, जेव्हा नानांनी जाव विचारला, नाना म्हटले की इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागतीये, जराही लाज वाटत नाही का? तेव्हा नानांच्या डोक्यात दगड घातला
नानांना ठेचून ठेचून मारलं. हो ना, बरोबर ना? सगळंच्या सगळं लिहिलंय आत्ताच सांगते, आणि मी एक ना एक शब्द खरं बोलते. तुमच्यापासून काहीच लपवून ठेवायचं नाही. तुमच्यासारखा खोटेरडेपणा करायची सवय नाही. मला जे आहे ते आहे, खरं तर खरं मी सांगून टाकत असते. मला काय वाटलं, विक्रांत भाऊजीच्या मोबाईल मधले सगळे मेसेज डिलीट केले, तुम्ही जिंकलात, बरोबर ना? मला माहित होते ना सगळे मेसेजेस होते की नाही, बरोबर ना? मेसेज सुद्धा नानाने डायरीत लिहून ठेवलेत, अगदी वेगळ्या पानावर. पुरावा पोलिसांच्या साठी पुरेसा आहे. आता मी तो देणार म्हणजे देणार, आणि माझ्याकडनं कोणीच घेऊ शकत नाही. तुमच्या हातात बेड्या ठोकण्यासाठी, आयुष्यभर खडी फोडण्यासाठी पुरेसा आहे तेवढा पुरावा. आयुष्यभर जेलमध्ये सडवणार म्हणजे सडवणारच. हो, तुमच्याकडनं स्मार्टनेस तर मी शिकलीये, अगदी स्मार्टली वागायचं. नानांचा फोन फोडला, जाळला, बरोबर ना? सगळं नष्ट करून टाकलं. त्यांची डायरी काय हाती लागू देत नसते मी. तेवढं तर मी शिकलीये. एकदा अद्दल घडली ना, आता दुसऱ्या वेळेस मी हुशार झाली. आता डायरी काही केल्या हाताला नाही म्हणजे नाहीच लागणार. कुठे कुणाकडे थांग पत्ता सुद्धा लागू देणार नाहीये. काय करायचंय ना ते करून घ्या. ओपन चॅलेंज देते. कसं आहे ना, तुम्ही केलेला प्रत्येक पापाचा हिशोब तुम्हाला चुकता करायला लागणार म्हणजे लागणार, अगदी काहीही झालं तरी. त्यामुळे लक्षात ठेवा गोष्ट, तुमच्या कर्मांची शिक्षा मी तुम्हाला देणार म्हणजे देणार, अगदी काहीही झालं तरी. जानकी रणदिवे नाव लावणार नाहीये मी. आणखी अशा ऍटिट्यूड मध्ये तिथून पदर झटकत निघून गेलेली असते, आणि शर्वरीची बोलती बंद झालेली असते. एक सुद्धा शब्द शर्वरी बोलत नाही, कारण ती पुरती अडकली हे तिला कळालेलं असतं. आता नानांची डायरीच हाती लागली आहे म्हटल्यावर दुसरा काही प्रश्नच येत नाही. नानांच्या डायरीत नानांनी सगळं मेन्शन केलेलं असतं. आता शर्वरीला फाशीच्या फंद्यावर चढण्यापासून कुणीही अडवू शकत नाही हे तिला स्पष्ट दिसत असतं. त्यामुळे ती आता इतकी घाबरलेली असते, अगदी बिथरलेली असते, पण जानकीच्या समोर एकही शब्द बोलत नाही. शर्वरी तिथेच उभ्या राहिल्या मनातल्या मनात म्हणते, काही करून ही डायरी शोधायला लागणार म्हणजे लागणारच. सगळं मुसळ केरात जाईल, माझ्या हाताला काहीच येणार नाही. डायरी कुठे मला शोधायला लागणार म्हणजे लागणार, एनी कॉस्ट. जानकीला जशाच तसं उत्तर मला द्यायला लागणार म्हणजे लागणार, अगदी काहीही झालं तरी. इकडे आता अवंतिका किचनमध्ये काहीतरी करत असते. तेवढ्यात काही जानकी आलेली असते आणि स्वयंपाकाला लागते. वहिनी काय म्हणाल्या हो शर्वरीताई, काय म्हणणं होतं सांगा की. म्हणाल्या, मी बोलूच कुठे दिलं, बोलायलाच दिलं नाही मी, काय बोलणार आहे ती. पर तोंड बंद केलंय, तिचा आवाजच आला नाहीये. असं वाटतंय की माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे, आणि तो पुरावा घेण्यासाठी ती परत धडपड करणार म्हणजे करणार. ती का म्हणते, अच्छा अच्छा, बरं आहे. वहिनी अजून एक गोष्ट विचारायची, ऐश्वर्याबरोबर असं का वागला, एवढं तोडून का वागलात, मला कळालंच नाही तुम्ही असं का वागले. दुसरा पर्याय नव्हता अवंतिका का? ऐश्वर्या जेव्हा माफी मागत होती ना, शर्वरी यांचं सगळं कान देऊन ऐकत होत्या, कळतंय का? लपून बघत होत्या, लपून सगळं काही ऐकत होत्या. नेमकी काय चाललंय काय नाही सगळीकडे बारीक लक्ष होतं. अलर्ट झाले म्हणून, नाही तर मी गोंधळलेच होते. आज कळालं ऐश्वर्या अचानक कशी बदलली आणि कशाला माफी वगैरे मागती. काहीतरी कारण असल्याशिवाय ती अशी वागणार नाही. त्यामुळे मी बरोबर सगळं काही सावरून घेतलं, आणि कुणाला काही कळालंच नाही. नाटक केलं, ऐश्वर्याशी तोडून बोलले, तिला हडतूड केली, आणि बरोबर तिचा अपमान करून तिला इथून काढून दिलं, जेणेकरून शर्वरीची पक्की खात्री झाली की ऐश्वर्या आपल्या गटात नाहीये. हुशारी बघितलं ना, ऐश्वर्याला पुढे केलं. म्हणूनच मी त्यांचीच खेळी त्यांच्यावरच उलटवली. जास्त अलर्ट राहायला लागणारे, खूप जास्त नाहीये. शर्वरी किंवा राहुल कोणत्या कोपऱ्यात उभं राहून बोलणं ऐकतील खरंच अंदाज लावू शकत नाही. ते काहीही करू शकतात. जास्त अलर्ट राहावं लागणार आहे, कळतंय का? खूप हुशार लोक आहेत ती. अवंतिकाच्या एकंदरीत सगळं लक्षात आलेलं असतं. जानकीने तिला सगळं सांगितलेलं असतं. आता अवंतिकाला कळतं की नेमकी चाललंय तरी काय. राहुल नेहमीप्रमाणे मोबाईल मध्ये घुसलेला असतो. आता शर्वरी येते आणि अगदी सिरियसली म्हणते, राहुल काय गो शरू, बोल की. जानकी वहिनी हुल देत असेल की ती खरं बोलत असेल रे, नानांची डायरी तिच्याकडे. मी कन्फ्युज झाली रे, ती हुल देते की काय मला काहीच कळत नाही. राहुल म्हणतो, हुल देऊ दे, फसवू दे, तरी सुद्धा आपण रिक्स घेऊ शकत नाहीये. रिक्स आपल्याला घ्यायचीच नाहीये, कारण रिक्स घेतली की आपण गेलो, जेलमध्ये गेलो म्हणून समजायचं. तुला कळतंय का शर्वरी? आपल्याला कोणत्याच गोष्टीत अजिबात माघारी वळून बघायचं नाही. कदाचित तिच्याकडे खरंच नानांची डायरी असली तर त्याचा वापर करून ती आपल्याला जेलमध्ये पाठवू शकते. तुला कळतंय का शर्वरी? आता हसायला लागलेली असते शर्वरी, हसायला लागते. तेव्हा राहुल म्हणतो, इतकी सिरियस गोष्ट चालली, तुला काय मध्येच हसायच सुचतंय ग? घाबरतोस रे तू, प्रत्येक गोष्टीला घाबरतो काय राहुल? एवढं कोणी घाबरत असतं का? राहुल आता चिडलेलं असतं. तोंड सांभाळून बोलायचं, आत्ताच सांगतोय मी. काय घाबरलो? काही बोलतेस, प्रत्येक गोष्टीला घाबरतो म्हणजे घाबरडाय का मी? याला घाबरणं नाही म्हणत, याला अलर्ट राहणं म्हणतात, कळतंय का? आणि घाबरडा. मला असं वाटतंय ना की ती हुलच देते, कारण मला तर आठवतच नाहीये नानांना डायरी लिहायची सवय होती किंवा नाना कधी डायरी लिहायचे. त्यामुळे मी कन्फ्युजन मध्ये रे. एक्झॅक्टली मला माहितीच नाही ना खरंच नाना डायरी लिहायचे की उगाच काहीतरी खोटं सांगतेय. नाना डायरी लिहितात ही गोष्टच मला पचत नाहीये रे. म्हणजे मी बघितलंच नाहीये ना कधी. झोपताना डायरी लिहित असतील किंवा पहाटे उठल्याचं डायरी लिहित असतील तर का तुला दाखवून डायरी लिहायचे का ते? तुला काय माहिती ग? हो, लग्न झाल्यावर करू शकता किंवा रात्री पहाटे कधीतरी लिहित असतील. आय डोंट नो, कधी मी नोटीस केलं नसेल, असंही होऊ शकतंय, माहित नाहीये मला. मग म्हणजे मी या गोष्टीपासून गाफील आहे असं म्हणायला हरकत नाही. मी नाहीच बघितलंय कधी. डायरीचं आहे तर जानकी वहिनी वाट कशाची बघतीये? मग ती पोलिसांच्याकडे डायरी द्यायला हवी होती ना, त्याच्यासाठी थांबली ती.
असं समज नशीब चांगले म्हणून डायरी देत नाहीये, ती वाट बघतीये तुला त्रास देण्यासाठी. राहुल म्हणतो शर्वरी तुला ओरडून ओरडून सांगतोय जानकीला हलक्यात घेऊ नको, ती फार फार चॅप्टर बाई आहे. 1% सुद्धा रिस्क घेऊ शकत नाही, ही कंडिशन नाहीच आहे आपली. त्यामुळे जानकीला इग्नोर करू नको किंवा हलक्यात घेऊ नको, ती फार चॅप्टर बाई आहे. ती काहीही करू शकते आणि आपल्याला फाशी लावू शकते, यात काही शंकाच नाही. कारण ती जानकी आणि आतापर्यंत तिने काय केलंय माहिती. आता सुमित्राच्या रूम मध्ये आलेली असते, सुमित्रा जपमाळ जपत असते आणि जानकी म्हणते आई तुम्हाला चहा हवा होता ना, मी चहा आणलाय, घ्या बरं चहा. आई बोला माझ्याशी काहीतरी, तुम्ही अबोला धरू नका. इतक्या वर्षात जानकीला हेच ओळखलंय का तुम्ही, मी करू शकते का हे सगळं, तुम्हाला विश्वास कसा नाहीये. आणि प्लीज हवं तर मारा, बोला, भांडा माझ्याशी, पण अबोला धरू नका. कारण तुम्ही जर अबोला धरला तर मी सहन करू शकत नाहीये, तुम्ही जर माझ्याशी बोलला नाही तर मला ते सहनच होणार नाहीये. प्लीज आई काहीतरी बोला, रागाने तरी बोला, पण बोला माझ्याशी. सुमित्रा काही एक बोलत नाही, अगदी गप्प बसलेली असते. की म्हणते इतकी चुकेल असं वाटतं, तुमचा विश्वास नाहीये का मी हे करू शकत नाहीये, इतकंच ओळखलंय का इतक्या वर्षात, मी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न का करील किंवा तुमचा जीव घेऊन मला काय फायदा आहे. आई जरा विचार करा ना, स्वतःला विचारा, बरोबर प्रश्नाचं उत्तर मिळेल की आपली जानकी आपल्याशी असं वागू शकते का. प्लीज प्लीज काहीतरी बोला ना माझ्याशी प्लीज. एक संधी येतं की मी तुम्हाला सगळं समजून सांगते. की आता शेवटी कंटाळून निघून गेलेली असते, सुमित्राने डोळेच उघडलेले नसतात. जानकी निघून गेल्यावर ती डोळे उघडते आणि मग जानकी रडतच बाहेर आलेली असते. तेवढ्यात अवंतिका येते. अवंतिका म्हणते वहिनी काय झालंय, आई अजून सुद्धा रागवल्यात का. हो, त्या माझ्याशी बोलायलाच तयार नाहीये, तिशी ते बोलत नाहीये, काहीही नाही. खूप त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण नाही, त्यांना माझ्याशी बोलायचंच नाहीये. त्याच्यासाठी चहा घेऊन गेले होते मी, पण नाही त्यांनी चहा घेतला नाही, डोळे उघडून माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. जानकीला अवंतिकाला फार वाईट वाटतं की सुमित्रा असं वागली. बोलायला सुरुवात केली की डोळे घट्ट मिटून घेतले आणि जप करायला सुरुवात केली, त्या माझ्याशी बोलल्याच नाही, माझ्याकडे एकदा बघितलं नाही, काही रिस्पॉन्स सुद्धा दिला नाही. अवंतिका म्हणते बहिणी हळूहळू सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील, तुम्ही थोडं थांबा, हे सगळं नीट होईल, नका ना वाईट वाटून घेऊ प्लीज. नाही अवंतिका मला नाही वाटत गोष्टी नीट होतील म्हणून. लगेच बोलायला लागेल असं वाटत नाही, त्यांना फार राग आलाय, प्रचंड राग आलाय माझा. त्यांचा गैरसमज इतक्या लवकर दूर होणार नाही हे पण मला कळतंय. खूप खूप वेळ जाऊ द्यायला लागणार या सगळ्या गोष्टींसाठी. महत्वाचं त्याच्या तब्येतीवर काही परिणाम नाही झाला पाहिजे. हातून काही खातील बितील असं काही मला वाटत नाही, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी तू घ्यायची. बनवून तरी मी देईल पण नेऊन तुला द्यायला लागणार आहे अवंतिका. अवंतिका म्हणते ऑफकोर्स नक्कीच देणार वहिनी मी. दुसरा चहा बनव, काहीतरी खायला बनव आणि तुझ्या हाताने नेऊन दे आणि जबरदस्तीने त्यांना खायलाच लाव, कशी राहायला नको. हो वहिनी करते मी. जानकीला फार वाईट वाटलेलं असतं. जानकी तो कप आता अवंतिकाच्या हातात देते आणि जानकी निघून गेलेली असते. तिला खूप वाईट वाटतं की आईंचा असा गैरसमज झाला आणि त्या अजिबातच बोलत नाही. अवंतिका सुद्धा दुविधा मनस्थितीमध्ये असते. तिला कळतच नसतं की हे घरात नेमकी चाललंय तरी काय. घरातलं हे वातावरण, ही परिस्थिती तिला अजिबात बिचारीला काही सुचत नाही, अगदी वेंधळल्यासारखी होते. बेडरूम मध्ये ऋषिकेश असतो, विचार करत असतो. तेवढ्यात काही जानकी आलेली असते. जानकी म्हणते ऋषिकेश त्रास होतोय का ऋषिकेश. काही नाही ग जानकी. ऋषिकेश जानकीला हाताला धरतो आणि बस ना जानकी. मग जानकीला खाली बसवतो. समजा भरत आली असेल तर उद्यापासून ऑफिसला जायला सुरुवात करतो, कारण मला असं बसून बोर होतंय, मला काम करायलाच लागणार आहे. म्हणते ऋषिकेश 2 दिवसात जखम भरायला लागली का तुमची, आता काय करताय तुम्ही सुद्धा. ती आता पट्टी करत असते ऋषिकेशला, तेव्हा ऋषिकेश तिच्याकडे बघत असतो. इतकी काळजी करत असते आणि इतकी हळवी होत असते ऋषिकेशच्या बाबतीत. जानकी जेव्हा पट्टी काढते तेव्हा म्हणते ऋषिकेश नाही, जखम भरलेलीच नाहीये, आहे तशी जखम आहे, अजून भरलीच नाही, आणि जोपर्यंत जखम भरत नाही तोपर्यंत तुम्हाला मी नाही पाठवू शकते बाहेर. त्याच ऑफिसला जायचं अजिबात काही गरज नाहीये ऑफिसला जायची. होतील कामं आणि कामं होतच राहतील, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कळतंय का ऋषिकेश. की आता मलमपट्टी करत असते, ती जखम भरावी म्हणून धडपड करत असते, कारण ती जखम अजून भरलेलीच नसते. जानकी तुझ्या बाबतीत कधी कधी प्रश्न पडतो गो, इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या तू कशा सगळ्या अगदी सहजपणे निभावते, कशी ग इतकी मल्टीटास्किंग आहे तू. काय जानकी तुझ्यामध्ये असं की तू सगळं सगळं मॅनेज करते. बायको म्हणून मला काय हवं नको ते बघत असते, घरातल्यांच्यासाठी ओवीच्यासाठी सगळ्यांच्यासाठी काही ना काहीतरी तू करतच असते. तुला कसं कळतं की याला हे हवं, याच्यासाठी हे करायचंय. सून म्हणून आईची काळजी घेते, प्रत्येक गोष्ट तुझ्या पद्धतीने, प्रत्येक छान अशा पद्धतीने हँडल करण्याचा प्रयत्न करते. कसं का तुला जमतं. ऋषिकेश म्हणतो जानकी चेहरा का पडलाय. काही नाही, कुठे काय झालंय, मला माहिती ना, आई बोलत नाही म्हणून वाईट वाटतंय, बरोबर ना. हे बघ आई बोलेल, आईचा राग थोडे दिवस राहील, ती आपोआप शांत होणार. जानकी एवढी काय काळजी करते तू. आई बोलत नाही म्हणून मनाला लावून घेऊ नको, आपण तिची समजूत काढू, तिला बोलतं करू, थोडा वेळ जाऊ दे की. एकदम सगळं करायला गेलं तर काहीच होणार नाहीये, थोडा वेळ जाऊ दे, सगळं छान आणि व्यवस्थित होईल. तिला कळलं ना की तू दोषी नाहीच आहे, हे दुसरं कोणीतरी करतंय, तेव्हा तिचे डोळे नक्कीच उघडतील. विश्वास ठेव जानकी, असं आणि अगदी असंच होणार आहे. जानकी म्हणते मला कळतंय, त्यांचा राग आहे तो कमी कसा करायचा, माझ्या पद्धतीने मी त्यांचा राग नक्कीच कमी करू शकते. ऋषी खाली आलेली असते आणि अवंतिकाला पाणी मागते सुमित्रा. अवंतिका जरा गरम पाणी दे ग. आणि इकडे देवासमोर देवपूजा चाललेली असते, तिथे बसलेली असते ती अवंतिका. देवघरात बरोबर अवंतिकाच्या सारखी साडी मेकअप करून बसलेली असते जानकी आणि तिथे देवपूजा करत असते.
अवंतिका तर पाणी घेऊन येते. आई पाणी घ्या की. सुमित्रा म्हणते तू इकडनं आली, मग देवघरामध्ये कोण पूजा करतंय आणि तुझ्यासारखी सेम साडी नेसलीये. जानकी बाहेर आलेली असते आणि जानकीला जेव्हा बघते तेव्हा सुमित्राला कळतं की हे काय चाललंय. अवंतिका सारखाच मेकअप करून तिथे बसलीये आणि सुमित्रा फसलेली असते. तिला असं वाटतं की पूजा करणारी ती अवंतिका आहे म्हणून आवाज देऊन तिलाच पाणी मागितलेलं असतं. की तू? जानकी मध्ये हो आई मीच आहे. वाटलं अवंतिकाच आहे, मी फसले की. तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते आई मी. तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय. अवंतिकाची साडी घालून तुम्हाला असं वाटलं की अवंतिका आहे, तुम्ही बरोबर फसलात. त्या दिवशी सुद्धा गोडाऊनमध्ये एक्झॅक्टली तसंच झालं. माझी साडी नेसून कोणीतरी जानकी असं भासवण्याचा प्रयत्न केला आणि तुमचा गैरसमज केला की हे जानकीच करतेय सगळं. बरोबर तुम्ही फसला. फक्त साडीवरनं तुम्ही जज केलं की ती जानकी आहे आणि तुमच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाला. सुमित्राची चूक लक्षात आलेली असते. बरोबर आहे, मी ती बाई पाठमोरी बघितली होती, समोरून बघितलीच नव्हती आणि पाठमोरी बघूनच मी ठरवलं की ती जानकीचे म्हणून. आई माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलतीये. त्या दिवशी मी नव्हते. मला तुम्हाला वाचवायचं होतं. माझ्याकडे शेवटचा पुरावा होता, तो सुद्धा मी देऊन टाकला आणि तुम्हाला वाचवलं. जर तुम्हाला वाचवायचं नसतं तर शेवटचा पुरावा मी नष्ट का करू दिला असं, त्या लोकांच्या हातात का दिला असतं. आई विश्वास ठेवा प्लीज, मी खरंच काही केलेलं नाहीये. आपल्या दोघींच्या मध्ये गैरसमज निर्माण करताय कोणीतरी. 8 वाजता भेटायला बोलवलं आणि त्यावेळेला तू आलीच नाही. तू मला बाहेर भेटायला का बोलवलं? त्यांच्या खुनाबद्दल मला तुम्हाला सगळं स्पष्ट असं सांगायचं होतं. तुझ्याकडे मी येणारच होते, तेवढ्यात माझ्या फोनवर एक व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ बघून तर मी चक्रावूनच गेले. डांबून ठेवलं होतं, धूर होता तुमच्या रूम मध्ये, तुम्ही बेशुद्ध झाले होते, फार वाईट अवस्था होती. मग त्यावेळेला एकच शब्द डोक्यात होता की फक्त आईंना वाचवायचं, बाकीच्या गोष्टी गेल्यानंतर बघूया. तडीने तिथून निघाले आणि डायरेक्ट तुम्हाला वाचवण्यासाठी तिथे आले. तर पहिले माझ्याकडनं नानांचा जो फोन मिळालाय तो फोन हिसकावून घेण्यात आला. तुला तो व्हिडिओ कोणी पाठवला सांगतीस का जानकी? आता जानकीने परत राहुल आणि शर्वरीचं नाव घेतलं तर सुमित्रा भडकणार. जानकी जरा थांबते आणि मनातल्या मनात म्हणते राहुलचं किंवा शर्वरीचं नाव घेतलं तर आई परत भडकतील आणि परत काऊर होणार. त्यांचा राग शांत करणं महत्वाचं आहे, मग सत्य काय ते समोर येणार. जानकी काय झाले, तुझी बोलती मी, तुला कुणी मेसेज व्हिडिओ पाठवला? अननोन नंबर होता, त्याच्यावरनं तो व्हिडिओ आला होता. कल्पना नाहीये मला कोण होतो, काय होतं किंवा कुणी व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न. व्यक्तीचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आई ती चिठ्ठी लिहून मी तुम्हाला बोलवलं नव्हतं म्हणजे नव्हतं, मी खरं सांगतेय. चिठ्ठी कोणी लिहिली, काय लिहिली, कशासाठी लिहिली मला खरंच काही माहित नाहीये, पण मी नव्हते एवढं मी खात्रीने सांगते. मला बोलवायचं असतं तर फोन करून बोलवलं असतं ना भेटायला, बरोबर ना? चिठ्ठी कोणी लिहिली, का लिहिली, कशासाठी लिहिली, एक्झॅक्टली काहीच माहित नाहीये मला. हे सगळं आपल्याला शोधायचंय, आपल्याला शोधून काढायचंय. आई मला काय म्हणायचंय कळतंय का तुम्हाला? खरा गुन्हेगार कोण आहे किंवा सगळं जे काही कोणी घडून आणलंय त्या व्यक्तीला समोर आणायची जबाबदारी आपली आहे आणि ते आपण करणार म्हणजे करणारच. तुम्ही काळजी करू नका, खरा गुन्हेगार मी सगळ्यांच्या समोर आणणार आणि कुणी केलं, कशासाठी केलं हे सुद्धा अगदी पुराव्यासकट मी सगळ्यांच्या समोर दाखवणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, फक्त स्वतःची काळजी घ्या. त्या गोष्टींचा पाठपुरावा मी करीन म्हणजे करीनच. तुमचा माझ्यावर विश्वास बसलाय का तेवढं सांगा. मी नव्हते त्या दिवशी, मी अजूनही तुम्हाला सांगते. मी जे सांगायचा प्रयत्न करते ते तुम्हाला पटतंय का, येतंय का तुमच्या लक्षात? आई मी तुमच्याशी काहीतरी बोलतीये, गैरसमज तरी दूर झालाय ना आई, खरं सांगा. मित्र हो असं म्हणते तेव्हा जानकीला खूप रिलॅक्स फील होतं. थँक्यू सो मच आई, तुम्ही खूप मोठं ओझं माझं डोक्यावरचं हलकं केलंय. थँक्यू सो मच, मला फार छान वाटतंय आई. अवंतिका आणि जानकीने जो प्लॅन केलेला असतो की सुमित्राच्या मनातला गैरसमज काढून टाकायचा, खरं काय ते तिला दाखवण्याचा प्रयत्न करायचा, एक्झॅक्टली तो सक्सेस झालेला असतो. सुमित्राचा गैरसमज दूर होतो फायनली. शर्वरीचं चाललेलं असतं मस्त मेकअप वगैरे करणं, तेवढ्यात काय राहुल आलेलं असतो. राहुल म्हणतो शर्वरी जानकीला अख्खा 1 दिवस घराच्या बाहेर काढायला लागणार, तेव्हा ती डायरी आपल्या हाती लागणार, अख्खं तिचं रूम आपल्याला शोधायला लागणार, कुठे तिने डायरी लपवून ठेवली. घरभर ती डायरी शोधायला लागणार आहे, त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये आपल्याकडे, कळतंय का? डायरी घरातच ठेवली असणार आहे ती. बाहेर जाताना ती जर डायरी घेऊन गेली तर करणार काय करणार, कसं शोधणार तुझं तुला तरी कळतंय का राहुल? ते पण आहे ग, ती जाऊ शकते, तेवढी हुशार तर नक्कीच आहे. तिने आता रिक्स घेणार नाही हे तर आपल्याला माहितीच. तेवढ्यात एक आयडिया आठवती. शर्वरी म्हणते ओके आपण एक गोष्ट तर नक्कीच करू शकतोय. राहुल म्हणतो काय काय करू शकतोय आपण? तरी आता तिचा जबरदस्त प्लॅन राहुलला ऐकवते आणि असंच आपल्याला करायचंय. राहुलला सुद्धा पडतं. राहुल म्हणतो ओके शर्वरी गुड प्लॅन, मास्क वगैरे लावूया. ती बरेच त्याला सांगत असते समजावून काय करायचं आणि काय नाही. आणि शर्वरी जे काही सांगते ते राहुलला पटलेलं सुद्धा असतं, कारण तिचा प्लॅन परफेक्ट असतो. तसंच आपण करूया. असं करून तिच्याकडनं ती डायरी आपण मिळवू शकतो. ती आपलं काहीही वाकडं करू शकत नाही, कळतंय का राहुल? आपण हे करू शकतोय. अवंतिका आणि जानकीकडे किचनमध्ये असतात, आवर चाललेली असते. तेव्हा ती म्हणते आईंचा गैरसमज दूर करायचा असेल तर आपल्याला सत्य काहीही समोर आणायला लागणार. अवंतिका म्हणते एवढं सगळं खटाटोप करण्यापेक्षा सरळ सांगू ती शर्वरीने चिठ्ठी लिहिली होती. हे बघ असंच आपण सांगितलं तर आई पुन्हा भडकतील, रागवतील आणि आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आपण असं काही करू शकत नाही. अवंतिका होती मी शर्वरीने केलंय, आईने विश्वास ठेवला का? नाही.
आईंना माझ्यावर विश्वास ठेवायचाच नव्हता. आईने माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मुळात म्हणजे काही केल्या मला आईंचा राग घालवायचा होता म्हणजे होता, कारण मला कोणती रिस्क घ्यायची नव्हती. प्रत्येक वेळेला बोललंच पाहिजे, काहीतरी म्हणणं मांडलंच पाहिजे असं नाहीये. काय वाटतंय, काय बोलायचं हे कृतीतनं सुद्धा दाखवूच शकतोय आपण. त्यातली मी तेच केलं आणि आईंना ते पटलं. कळतंय तुला अवंतिका? पूर्णपणे विश्वास एकदा बसला की मग झालं. तिला फार कौतुक लागतं जानकीच्या धडपडीचा, जानकीच्या हुशारीचा. किती धडपड करते, किती हुशारीने ही जानकी वागते. अवंतिका फार फार इम्प्रेस झालेली असते जानकीवर. वहिनी तुम्ही सॉलिड आहात, तुम्ही कमाल आहात. एवढे सगळे पेशन्स आणता कुठून तुम्ही? मला तर सहन होणार नाहीये. तुम्ही किती काय सहन करता आणि सगळं शांतपणे हँडल करता. वाव. आता शर्वरी यांच्यावर लक्ष ठेवणे किंवा यांच्या गोष्टी चोरून ऐकते हे जानकी आणि अवंतिकाला माहिती असतं. आता सगळं बोलून झाल्यावर मोठ्या आवाजात जानकी म्हणते, तुला अजून एक गोष्ट करायची आहे. अवंतिका म्हणते, बोला की. नानांची डायरी तुला जपून ठेवायची. तुझ्या रूममध्ये ठेव, देवघरात ठेव, देवाच्या मागे ठेव, कुठेतरी ठेव. कारण शर्वरीचं माझ्यावर बारीक लक्ष आहे आणि नानांची डायरी चोरण्यासाठी ती धडपड करणार म्हणजे करणार. अवंतिका म्हणते, बहिणी टेन्शन घेऊ नका, डायरी योग्य ठिकाणी मी लपवून ठेवते. मी ठेवते, माझ्यावर शंका येणार नाही. मी ठेवते डायरी व्यवस्थित. हो म्हणूनच सांगते, डायरी व्यवस्थित ठेवते बहिणी, डोंट वरी. तर इकडे बेडरूम मध्ये असते. डोक्यात तिच्या आता मुंग्या चालू झालेल्या असतात. शर्वरी काहीतरी प्लॅन करणार, ती काय गप्प बसत नसते. काही ना काहीतरी तिचे उद्योग चालूच असते. ऐश्वर्या म्हणते, आता काय करते आणि कशात मला अडकवतीये काय माहिती. तरी डोकं लावणार, ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार, ती काय गप्प बसणार नाही हे ऐश्वर्याला माहिती असतं. ऐश्वर्या आता विचार करत असते, काहीतरी सॉलिड तिच्या डोक्यामध्ये शिस्तय, पण एक्झॅक्टली काय शिस्तय हे तिला माहित नसतं. शैतान का नाम लिया और शैतान हाजीर, तिचा विचार करतच असते. तेवढ्यात काय लगेच आलेली असते शर्वरी. ऐश्वर्या म्हणते, का गं शर्वरी, बोल की. ऐक आता, राहुल थोड्या वेळाने मास्क आणि कॉस्ट्युम आणून देईल. कशासाठी? कुठे जायचंय मास्क वगैरे घालून? कशासाठी? आज काहीही झालं तरी आपल्याला शेवटचा पुरावा मिळवायचा आहे. अगदी काहीही झालं. नानांची डायरी शोधायची आहे म्हणजे चोरीच करायची आहे. स्पष्ट सांगते, चोरीच करायची आपल्याला. मात्र ऐश्वर्याच्या डोक्यात मुंग्या चालू होतात की ही डायरी चोरायचा प्लॅन करते. बाप रे, जानकीला कसं कळू की ही डायरी चोरणार आहे? आता शर्वरी म्हणते, वाटेल ते झालं तरी चालणार, पण जानकीला मला जिंकू द्यायचं नाहीये. काहीही झालं तरी जानकीला तोंड घशी पाडणार म्हणजे पाडणारच. त्याला टेन्शन आलेलं असतं. जानकीपर्यंत ही बातमी पोहोचलीच पाहिजे आणि शर्वरी कधी डायरी चोरते असं झालेलं असतं. जानकी आणि अवंतिका बोलत असतात. शर्वरी वंश काय करतील, कधी करतील याचा अंदाजच लावू शकत नाहीये. पोहोचलेली बाई आहे, महाभयंकर बाई आहे, ती काहीही करू शकते म्हणजे शक्तीचे. त्यामुळे आपल्याला फार 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 डोळ्यात तेल घालून वागायला लागणार आहे. पण ते का तुम्हाला काय वाटतं बहिणी, शर्वरी ते काय करू शकते? अंदाज येत नाही ना, म्हणून तर सगळा गोंधळ आहे. काही करू शकते एवढं मात्र नक्की आहे. एक्झॅक्ट काय करू शकते ते नाही, पण ती काहीही करू शकते हे खरं. खूप काळजीपूर्वक सगळं हँडल करायला लागणार, नाही तर असं काय अडकू ना की मग बाहेर येणं इम्पॉसिबल राहणार. खूप खूप सावध राहायला लागणार आहे. तुला कळतंय का अवंतिका? कान नाक डोळे उघडे ठेवून आपल्याला वावरायला लागणार आहे. कधी काय होईल, कधी कुठून काय अटॅक होईल कळणार सुद्धा नाही. तरी वंचनवर लक्ष ठेवलंच पाहिजे. तिला अडकवायचं म्हणजे अडकवायचं, काही झालं तरी. की जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. बघू आता त्या प्लॅन मध्ये शर्वरी अडकणार का? हा भाग इथेच संपतोय मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. राहुल, ऐश्वर्या, राहुल तिघ जण, शर्वरी तिघ जण आता मास्क वगैरे घातलेले असतात. अशी पूर्ण कपडे त्यांनी पॅक बंद घातलेले असतात, जेणेकरून हे कोण हे व्यक्ती कळणार नाही असं त्यांनी वेगळाच कॉस्ट्युम निवडलेला असतो. आणि आता सगळ्यांनी सारखेच कपडे घातलेले, सगळ्यांनी मास्क वगैरे लावलं. कोण एक्झॅक्टली कोण आहे हे सुद्धा कळणार नाही, इतके ते सेम दिसत असतात. त्यांनी फायनली डायरी मिळवलेली असते. नानांची डायरी त्यांनी चोरलेली असते आणि शर्वरी फार खुश असते. फायनली नानांची डायरी मिळाली आहे. शर्वरी म्हणते ऐश्वर्याला ही डायरी घ्यायची आणि ही डायरी जाळून टाकायची. कळतंय का तुला? पण तुम्हा दोघांनाही गाफील ठेवून घरात हिडन कॅमेरे बसवले होते. आता दोघांनाही कळेल एक्झॅक्टपणे तुम्ही काय काय केले. तुम्हाला दोघांना सुद्धा कळेल, म्हणजे तुमचा घडा भरलाय हे समोरच येतंय. बरोबर. ती सुद्धा कमी नसते, जानकी सुद्धा हुशार असते. बरोबर राहुल आणि शर्वरीचा डाव तिने उलथून लावलेला असतो आणि शर्वरी आणि राहुलला सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलेलं असतं. जे हिडन कॅमेरे असतात त्याच्यात त्यांनी केलेले गुन्हे, त्यांनी केलेल्या चुका बरोबर समोर आलेले असतात. आता मात्र शर्वरी आणि राहुलचा खरा चेहरा घरातल्या प्रत्येकाच्या समोर आलेला असतो. जानकीने पुराव्या सकट सगळ्यांच्या समोर ते आणलेलं असतं. आता बघू, आता तरी हे दोघं त्यांनी जो गुन्हा केलाय तो मान्य करणार का, आणि नानांचा आणि विक्रांचा खून या दोघांनीच केलाय हे आता सगळ्यांच्या समोर हे कबूल करतील का? हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचंय. धन्यवाद मित्रांनो.